न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज. पिंपरी चिंचवड शहरातील लाखो सोसायटी धारकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी आता महापालिकेकडून स्वतंत्र विशेष पॉलिसी तयार केली जाणार असून नागरिकांवर पडणारा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पर्यावरण आणि नागरी सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सध्या महापालिका केवळ सार्वजनिक ठिकाणांवरील झाडांची छाटणी करते, मात्र खासगी सोसायट्यांमधील झाडांसाठी कोणतीही आर्थिक किंवा प्रशासकीय तरतूद नसल्याने प्रत्येक वेळी सोसायट्यांना स्वतःच्या खिशातून हजारो रुपयांचा खर्च करावा लागत होता. नवीन पॉलिसीमुळे हा आर्थिक भुर्दंड आता कमी होणार असून लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनालाही या बैठकीत विशेष प्राधान्य देण्यात आले. निर्माणाधीन रस्त्याच्या कडेला प्रत्येक 2 पोलच्या दरम्यान किमान 1 झाड लावणे बंधनकारक करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसेच रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पीसीएमसी, पीएमसी, पीएमपीसीबी आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे निर्देश देण्यात आले असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 150 बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापुढे पर्यावरण मंजुरीतच आरएमसी नियमाचा समावेश करण्याचा विचार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांचेही सर्वे सुरू करण्यात आले असून महिलांसाठी शौचालय उभारण्यासाठी CSR फंडाचा वापर केला जाणार आहे. पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिससाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नाले आणि ओढ्यांची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण हटवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना थेट अधिकार देण्यात आले असून काळेवाडीतील दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेत. महापालिकेतील सुमारे 2800 कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या आश्वासित प्रगती योजना आणि सेवा अंतर्गत योजना लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच माझी लाडकी बहीण योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुनावळे येथील जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडील हस्तांतरित करण्याची प्रक्रिया गतिमान केली जाणार आहे. दरम्यान शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी धडक निर्णय घेण्यात आले आहेत. ताथवडे वाकड परिसरात फ्री लेफ्ट मार्ग सुरू करण्याचे आदेश, कसपटे वस्ती रस्ता रुंदीकरण, पिंपळे सौदागर येथील स्वराज्य चौक, अंडरपास आणि पीके चौक उड्डाणपुलासाठी निधीची तरतूद, कल्पतरू चौक, आरके चौक आणि सांगवी फाटा येथे फुटपाथची रुंदी कमी करणे, रस्ते रुंद करण्याचा निर्णय, तसेच वाहतूक पोलीस आणि महापालिका यांची संयुक्त बैठक घेऊन अपघाताप्रवण ठिकाणांवर तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले की सोसायट्यातील नागरिकांना झाडांच्या छाटणीसाठी मोठा खर्च करावा लागत होता. हा भार कमी करण्यासाठी विशेष पॉलिसी तयार केली जात आहे. शहराचा विकास, वाहतूक कोंडी आणि पर्यावरण संवर्धन यालाच आमचे प्राधान्य आहे. एकूणच या सर्व निर्णयामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.